सकाळी सकाळी तर शिवा म्हणाला चाल फिरायला जाऊ. म्हटलं थांबाव, कर फक्त अगोदरपणा करून चालत नाही, थोडं काम पण करावं लागतं. तेवढ्यात आपल्या शॉपमध्ये आपल्या चिमुकल्या महाराण्या आल्या. त्यानंतर मला इतका हसवलं ना की काय सांगू. बघा तुम्हीच आता. मी तर आज पहिल्यांदाच एक वेगळा पक्षी बघितला हो. त्यांना विचारलं मी आप कहाँ से होती. मग ते म्हणाले हम तो यही से होती लेकिन तुम घर पे नहीं जाती तो हम आपको यही बत्ती देती. म्हटलं हो चांगलं बोलतो. घरी आलो तर काय डॉगेश भाऊचं आणि मंकेश भाऊचं झालं होतं मॅटर. म्हटलं भेटून घ्या रे, आपलेच माणसं आहे. नंतर बाबुलतेल नगरीमध्ये आपली शिवजयंती चालूच होती. सटाण्याचा रॉकस्टार बँड आलेला होता, भारी वाईब चालू होती. परंतु बाहेर काही कार्यकर्त्यांनी राडा केला होता. म्हटलं कोणालाच काहीच माहित नाही तरी हे सगळे आरडाओरडा करताय. मला तर किडा जाऊन बघावंसं वाटलं. म्हटलं चुपचाप घरी जाऊ, नाहीतर आपल्याला टोले बसतील. थेट आलो शनी महाराजांकडे त्यांना भेटण्यासाठी. मग श्री प्रभू रामाचे दर्शन घेतले व हनुमान दादाला म्हटलं दादा लक्ष असू द्या बरं का. आणि मग काय पोटोबा टाइम आलो मग आपल्या राजयोग हॉटेलमध्ये. खूप छान हॉटेल आहेत भाऊ. भाऊला म्हटलं भाऊ हे सकाळी जास्त तिकट करू नको, नाही तर रात्री जाळण धूर सोबत होईल. खरं तर खूप छान वाटलं, कारण की डायरेक्ट हॉटेलचे मालकच आपल्याला बाहेर सोडायला आले. म्हटलं साहेब क्वालिटी क्वांटिटी द्यावाच लागती, यावंच लागतं हॉटेल राजयोग. म्हटलं चला आता. आमची गँग कार्यक्रमाला एकत्र आली होती. म्हटलं आता आमचा कार्यक्रम तर चालू आहे, तुम्ही आता आमचा कार्यक्रम करा. म्हणजे लाईक फॉलो सबस्क्राईब कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.